लोकनेते सहकारी साखर कारखाना होता तो खासगी केला, वाटेल तेवढा भ्रष्टाचार केला, भ्रष्ट कारभार केला, दादागिरी केली, जास्तीत जास्त करून आमचा या ठिकाणी माणूस नेऊन त्या ठिकाणी हत्या केली, एवढं या तालुक्याने सहन केले. परंतु हे अप्पर तहसील कार्यालय नेऊन तालुक्याचे तुकडे करून या पेरूर किंवा नरखेड किंवा शेटपळ भागातल्या लोकांना पिढ्यानपिढ्या या ठिकाणी नागवण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे. हा निर्णय मात्र जनतेला अजिबात पटलेला नाही. त्यामुळे आता यांना सत्तेतून पाय उत्तार होण्याशिवाय पर्याय नाही आणि या तालुक्यातल्या जनतेने म्हणूनच निर्णय घेतला की भूमिपुत्रच आता या ठिकाणी आपण आमदार निवडून द्यायचे. निश्चितच गेले 3-4 टर्म निवडणूक लढवत असताना आमच्या क्षीरसागर परिवाराला आलेलं अपयश आणि त्या अपयशाने खचून न जाता पुन्हा जनतेच्या सेवेमध्ये आमचा अखंड परिवार या ठिकाणी काम करतो. त्यामुळे शेवटची संधी जनतेनं आम्हाला द्यावी अशी इच्छा असणं काय गैर नाही. भविष्यामध्ये आमदार म्हणून पडेल सद्गुरू सिद्ध नागनाथाची इच्छा असेल आणि मोहोळ तालुक्यातल्या जनतेचं जर त्याला समर्थन असेल तर निश्चितपणे जनतेने ठरवलं तर ही गोष्ट घडून जाईल. जनतेच्या हातात आहे. शेवटचा प्रश्न खरं तर तुमचा अधिकार दिला. त्यामुळे आपलं मत मांडणं, राजकारणात असणाऱ्या माणसाने अपेक्षा व्यक्त करणं हे गैर नाही. मी तर असं म्हणतो की जे कोणी राजकारणात काम करतात, समाजकारणात काम करतात, त्यांनी खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला बळ मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं गैर नाही. त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते अपेक्षा ठेवत असतात. सभा मतदारसंघामध्ये वाटेल तसं या जनतेचा वापर करण्याचं काम केलं आणि आता तर या अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याचा कर झालेला आहे. आणि म्हणून मागच्या काही निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेने भूमिपुत्राला न्याय द्यायचं ठरवलं म्हणून आम्हाला 70 हजार मतं गेली 3 टर्म पडलेले आहेत. परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी उमेदवार आणला तो एजंट म्हणून आणला, तो मुनीम म्हणून आणला, स्वतःचं त्यांनी डोकं काय चालवलं नाही पाहिजे तसल्या प्रकारचे निर्णय त्यांनी करून घेतले. या ठिकाणी रस्ते खाल्ले, तळी खाल्ली, पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या अधिकाऱ्याचा वापर करून घेतला. लोकनेते सहकारी साखर कारखाना होता तो खासगी केला, वाटेल तेवढा भ्रष्टाचार केला, भ्रष्ट कारभार केला, दादागिरी केली, जास्तीत जास्त करून आमचा या ठिकाणी माणूस नेऊन त्या ठिकाणी हत्या केली, एवढं या तालुक्याने सहन केले. परंतु हे अप्पर तहसील कार्यालय नेऊन तालुक्याचे तुकडे करून या पेरूर किंवा नरखेड किंवा शेटपळ भागातल्या लोकांना पिढ्यानपिढ्या या ठिकाणी नागवण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे. हा निर्णय मात्र जनतेला अजिबात पटलेला नाही. त्यामुळे आता यांना सत्तेतून पाय उत्तार होण्याशिवाय पर्याय नाही आणि या तालुक्यातल्या जनतेने म्हणूनच निर्णय घेतला की भूमिपुत्रच आता या ठिकाणी आपण आमदार निवडून द्यायचे.